आतमध्ये काहीतरी आकर्षक सुरू आहे असं वाटतंय. मग काय, बघ ग घुमा, गा ग घुमा, नाच ग घुमा. काय सूचक बोललोय मी. नमस्कार, मी गायिका वैशाली सामंत आणि माझ्या नवीन वर्षाचं पहिलं रेकॉर्ड झालेलं गाणं आहे नाच ग घुमा या चित्रपटासाठी. माझा मित्र स्वप्नील जोशी हा चित्रपट प्रोड्यूस करतो आहे. आय एम व्हेरी हॅपी अँड थ्रिल्ड की स्वप्नील तू हक्काने मला बोलवलं आहेस हे गाणं गायला. आणि गाणं भन्नाट आहे. पहिल्या ओळीमध्ये ते संसार सारा घुमा हे जे तन्मय भिडे हा आमचा नवीन संगीतकार आहे ज्यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ते जितकं क्लिअर येईल मोर दॅन दॅट तो त्याला एक तो ॲक्सेंट डिमांड करताय, पण तो नको असं वाटतंय. संसार सारा घुमा शब्दांनी तुमच्या आणि लिहिलंय साक्षात परेश मोकाशी यांनी. ध्यानात आणून दिलं असेल स्त्रीचं वर्णन करणारे शब्द आहेत. बरोबर, ही अशी पण असते ती तशी पण असते. ही सगळी नावं ऐकल्यावर अंदाज आला असेल की काय भन्नाटपणा असणार आहे. एक मिनिट, नीचा नोट सांग, मी गडबडली आहे. हातानी तरारा हातानी 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 घुमाचे दोनच हात लाखो कामांचा घाट घराची दारची राणी असे ही घुमा. नाच ग घुमा हा स्त्रीविषयीचा चित्रपट आहे, स्त्री प्रधान चित्रपट आहे, पण स्त्रीला एक आपण मानवंदना म्हणून अशा देणारा हा चित्रपट आहे. त्याच्या प्रमोशनल सॉन्गमध्ये त्यांनी पुरुषाचा म्हणजे माझा आवाज वापरला. ही खूप कल्पकता आहे, कारण आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. नवे नवे प्रत्येक पुरुषाच्या पुढे मागे उजवीकडे डावीकडे कायम त्याच्या जन्मापासूनच स्त्री असते. त्यामुळे ज्यावेळेला स्त्रीचं कौतुक करणारा जी काही गोष्टी करायला हवी त्याच्यामध्ये पुरुषाचा सहभाग असायलाच हवा, त्याशिवाय ते अपूर्ण आहे. स्त्रीने स्त्रीचं कौतुक केलं तर त्यात काय मजा. पुरुष ज्यावेळेला स्त्रीचं कौतुक करतो ती खरी मानवंदना. त्यामुळे ती जबाबदारी त्यांनी मला दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. घुमाचे दोनच हात लाखो कामांचा घाट घराची दारची राणी असे ही घुमा. जरा परत एकदा ऐकू. आता मला ना एक्सप्रेशन असून सुचतंय काहीतरी. अख्खीच आहे ना अख्खीच आहे. घुमाचे दोनच हात लाखो कामांचा घाट घराची दारची राणी असे ही घुमा. माझ्या मित्राची आठवण करून देणारा असा प्रसंग म्हणजे माझा अत्यंत जवळचा मित्र आणि संगीतकार नरेंद्र भिडे, आता जो आपल्यात नाहीये, त्याचा मुलगा तन्मय भिडे हा संगीतकार म्हणून करिअर सुरू करतोय. आणि मला मुख्य म्हणजे चाल गाताना सारखी मला नरेंद्रची आठवण होती त्याच्या वडिलांची, कारण चालीमध्ये खूप साम्य आहे. ही सिमिलॅरिटी कशी काय असू शकते, त्याच्यातल्या ज्या एक ब्रिज म्हणतो आम्ही, एका नोटवरनं दुसऱ्या नोटकडे जाण्याचा जो ब्रिज असतो, ही संगीतकाराची ओळख असते. तर ते ब्रिजेस देखील खूप नरेंद्र सारखे मला वाटले. झगमग आणि लगबग मध्ये वेगवेगळं काही करता येईल का? फाट तिची झगमग सुसाट वेग पायात तिच्या नाच ग घुमा. परेश मोकाशी हे मराठीतलं एक दिग्दर्शनातलं फार मोठं नाव आहे आणि त्यांचे चित्रपट खूप सुंदर असतात, वेगळे असतात आणि मी त्यांच्या चित्रपटाचा खूप फॅन आहे. आमची ओळख आणि मैत्री बरेच वर्षांपासून आहे. त्यांच्या चित्रपटामध्ये गायची संधी मला अजून मिळालेली नव्हती आणि ती आता मिळाली असल्याकारणाने मला फार आनंद होतो आहे. इथनं एक नवीन सुरुवात आहे. मी त्यांना आग्रह करीन की प्रत्येक चित्रपटात गाणं ठेवा आणि मला गायला बोलवा. आकाशी पाण्याशी नाच ग घुमा. घुमाग कोड तुझ कोण सोडवी, क्षणी तू अशी वाटे तशी तू कधी.
घुमाग कोड तुझ कोण सोडवी, क्षणी तू अशी वाटे तशी तू कधी, तुझ्या गुणगानासाठी सूर अपुरे, कधी तुझ्या डोळ्याने भस्म तू करी. स्वप्नील, तुला थँक्यू की तू आठवणीने हक्काने मला फोन केलास. तुझ्या या जेव्हा प्रोडक्शन आपण स्वतः करत असतो तेव्हा अर्थातच व्यक्ती फार विचार करून माणसं सिलेक्ट करत असते, तर तू मला सिलेक्ट केलं आहेस हे गाणं गायला, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुला या चित्रपटासाठी आणि येणाऱ्या तुझ्या सगळ्याच प्रोजेक्ट्ससाठी खूप खूप शुभेच्छा. स्वप्नील जोशी आमची जुनी मैत्री आहे, त्यामुळे त्यांनी ज्यावेळेला ह्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा खांद्यावर घेतली त्यावेळेला आमच्यासारख्या मित्रांनी तर साथ द्यायलाच हवी, हे आमचं कर्तव्यच आहे. आणि खूप कौतुक स्वप्नील तुझं की तू हा चित्रपट बनवतो आहेस, पण हा काय तू हिरो असलेला हा चित्रपट नव्हे. आणि असं असताना आपण निर्मिती करायची, ती देखील पैसे घालून दुसऱ्यांना संधी देण्यासाठी निर्मिती करायची, यासाठी मोठं मन लागतं जे तू दाखवलेलं आहेस. त्यामुळे तुला ऑल द बेस्ट. आणि हा तुझ्या एक्सप्रेशनला, तुझ्या हे तू करतोयस त्याला मानाचा मुलगा.